काल तुमच्या परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेनंतर लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे. हं. तुमच्या बाबतीत त्यांनी काही वक्तव्य केलेले आहेत. याबाबत तुमची नेमकी काय भूमिका आहे? नमस्कार, मी अनिकेत किसन नाळे, आम आदमी पार्टीचा फलटण तालुका अध्यक्ष. मी आज कोणत्याही व्यक्ती विरुद्ध किंवा राजकीय हेतूने बोलणार नाही किंवा बोलतही नाही. माझा एकच मुद्दा आहे, सार्वजनिक निधीचा वापर पारदर्शक आणि नियमबद्ध झाला पाहिजे. ग्रामपंचायतीकडून 8,500चा चहापान खर्च दाखवण्यात आला आहे. प्रश्न रक्कम मोठी किंवा छोटी हा नाही, प्रश्न असा आहे की हा खर्च कोणत्या कामासाठी झाला आणि त्याची अधिकृत कागदपत्रे आहेत का आणि तो खर्च नियमानुसार करण्यात आला का. जर हा खर्च वैध असेल तर संबंधित बैठकींच्या उपस्थिती नोंदी, ग्रामसभा नोंदी, मंजुरींचे ठराव, बिले, वाउचर, एकूण किती लोकांना व किती कप चहा देण्यास आला याचा संपूर्ण तपशील जनतेसमोर मांडण्यात यावा. सार्वजनिक पैशांचा हिशोब रुपया हा जनतेचा आहे आणि त्याचा हिशोब देणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. दुर्दैवाने काल माझ्या प्रश्नांना कागदपत्रांद्वारे उत्तर देण्याऐवजी माझ्यावरती वैयक्तिक आरोप करण्यात आले. ते आरोप असे होते की माझ्यावरती ब्लॅकमेलिंग, सुपारी घेणे, पैसे घेऊन सेटलमेंट करणे, तसेच अधिकाऱ्यांकडे बसून दबाव टाकण्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. मी संबंधित सर्वांना खुले आव्हान देतो आणि सर्वांनाच खुले आव्हान देत आहे की माझ्या विरुद्ध एकही ठोस पुरावा असेल तर तो जनतेसमोर आणि संबंधित कायदेशीर यंत्रणेसमोर सादर करावा. जर मी कोणत्याही बेकायदेशीर कृती केली असेल तर माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. केवळ आरोप करून बदनामी करणे योग्य नाही. शासकीय कार्यालयात जाऊन अर्जांचा पाठपुरावा करणे, माहिती अधिकाराच्या अर्जाची माहिती घेणे आणि प्रलंबित कामांचा आढावा घेणे हा एक नागरिकांचा अधिकार आहे. त्याला ब्लॅकमेलिंग म्हणता येणार नाही. काही जण विचारतात की तू सरपंचाचा मालक आहेस का? तर माझे उत्तर स्पष्ट आहे की मी कोणाचाही मालक नाही, पण लोकशाही व्यवस्थेत जनता सर्वोच्च आहे जनताच मालक आहे आणि जनताच मालक आहे. सरपंच जरी असले तरी ते सेवक आहेत, गावाचे सेवक आहेत. निवडून आलेले प्रतिनिधी आणि सार्वजनिक पदावरील व्यक्ती या जनतेपुढे उत्तरदायी असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्याच अधिकाराने मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. मी कोणत्याही व्यक्तीला लक्ष करत नाही. माझी मागणी फक्त पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सार्वजनिक निधीचा संपूर्ण हिशोब इतकीच आहे. म्हणून आजही माझी मागणी तीच आहे. 8,500 रुपयांचा चहापान खर्चासंबंधी सर्व कागदपत्रे, बिले, वाउचर, उपस्थित नोंदी आणि मंजुरीचे ठराव जनतेसमोर जाहीर करावेत. वैयक्तिक टीका करून प्रश्न संपत नाहीत, प्रश्नांची उत्तरेही द्यावीच लागतील. तसेच मी शेवट एक सांगू शकतो की ज्या पद्धतीने त्यांनी मला म्हटलेलं आहे की ब्लॅकमेलिंग करतात, सुपारी घेतात किंवा घोटाळे करतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे की RTI कार्यकर्ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन घेतात. मी बाकीच्यांचं मी काय सांगू शकत नाही, पण मी आमच्या दोघांच्या बद्दल एक सांगू शकतो की तुम्हाला कुठेही ठोस पुरावा जर मिळाला की कधीही आजपर्यंत कुठलं पेमेंट ऑनलाईन आमच्या अकाउंटला आलेलं आहे किंवा आम्ही कुठेही ब्लॅकमेलिंग केलेलं आहे किंवा कोणाचे पैसे घेतलेले आहेत आणि कोणाला दबाव टाकून काय सेटलमेंट झालेले आहे किंवा एखादा RTI अर्ज केला आणि तो पाठीमागे घेतला आणि फडतूस म्हणजे नक्की काय. मी तुम्हाला प्रश्न विचारला, काय कागदपत्रे विचारलेला आहे. मी वैयक्तिक कोणती तुमच्यावरती आरोप केलेले नाहीत, पण तुम्ही वैयक्तिक माझ्यावरती पूर्णपणे आरोप केले. त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या म्हणजे लायकी नाही आहे त्यांची माझ्यासमोर येण्याची. आमची लायकी नसेलही, कारण आम्ही एक गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातला मी एक व्यक्ती आहे. जसं की म्हणतात आम्ही झुरळ आहेत, तसंच आम्ही झुरळ आहोत. त्यामुळे आमची लायकी नसणारच आहे. तुम्ही आज मोठे व्यक्ती आहात, मोठे पदाधिकारी आहात, मोठे सरपंच आहात, त्यामुळे तुम्हाला बोलण्यात मला काही रस नाही आहे आणि तुमचं नाव घेण्यातही रस नाही आहे. तसंच तुम्ही देखील वैयक्तिक टीका न करता जे काय उत्तर द्यायचं ते कागदोपत्री, मी तुम्हाला कागदोपत्री प्रश्न केलेले आहेत आणि तुमच्याकडून मला ही अपेक्षा नाही आहे की तुम्ही वैयक्तिक माझ्यावरती टीका कराल. मला हा मुद्दा आहे माझा की वैयक्तिक टीका करण्यापेक्षा तुम्ही मला माझं उत्तर जे आहे, त्यांनी जे काल दाखवलं त्या दाखवताना त्यांनी मला ते 1700 कप चहाचं बिल, त्याच्यावरती जे आरोप केले ते आरोप करण्यापेक्षा ते 1700 कप चहा कसा दिला गेला
किंवा पाठीमागे त्यांनी असं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये की ते बिल जे आहे ते एका दिवसाचं नसून पाठीमागील बिल आहे. जर पाठीमागील आहे तर मी माझ्या RTI जो माहिती अधिकारचा जो अर्ज होता त्याच्यामध्ये तपशीलवार यादी मागितली होती आणि प्रत्येक दिवसाचं उपस्थिती नोंद मागितली होती आणि उपस्थिती नोंद मागितल्यानंतर पण त्याचे प्रत्येक बिल डे वाईज असे लावायला सांगितले होते. असं कुठेही घडलेलं नाही आहे. त्यामुळे मला जे तुम्ही उत्तर देणार आहात ते उत्तर तुम्हाला एक विनंती आहे की तुमच्यावरती माझा कोणताही राजकीय सूड नाही किंवा तुमचे माझे वाद नाहीत. मी हे जे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तो ग्रामपंचायतीच्या मार्फतून विचारलेला आहे. त्याचं उत्तरही मला कागदोपत्री तुम्ही द्यावं. आणि जरी ग्रामस्थांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना एक आव्हान देतो की आजपर्यंत कुठेही जर ब्लॅकमेलिंगचा प्रकार किंवा असा तुमच्याकडे काय ठोस पुरावे असतील तर अवश्य संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यावेत आणि आमच्या सरपंचांना देखील द्यावेत. त्याच्यामुळे माझ्यावरती कारवाई करायला त्यांना योग्य पडेल. एवढं बोलून मी माझं थांबतो. तुमची भूमिका जी आहे की सार्वजनिक संपत्तीचा जो विनियोग आहे तो जबाबदारीपणे करणं हा तुमचा प्रश्न आहे आणि बरोबर. त्याचं उत्तर तुम्हाला कागदपत्र मिळालेलं नाही मिळालेलं. त्या बाबतीत त्यांनी जी वैयक्तिक टीका केलेली आहे त्याचंही तुम्ही समर्थन करत नाही. नाही करत आहे. एकंदरीत या प्रश्नी पारदर्शकता जी आहे सार्वजनिक संपत्ती किंवा ग्रामपंचायतचा जो कारभार आहे या अनुषंगाने तुम्हाला अजूनही त्यांची उत्तरं मिळालेली नाहीच नाही. मिळालेलं. संशयाच्या भोवऱ्यातच आहे. हा नेमकं मी आता तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगितलं परंतु सातारा जिल्ह्याचे दरशील लोखंडे आहेत त्यांना मी असा प्रश्न विचारू इच्छितो की हा जो विडणीतला विषय आहे अशा पद्धतीने आपण तालुक्यातील अनेक 4 ते 5 गावाचा सुद्धा विषय सांगितलेला आहे. हो. तो विषय आणि ह्या विषयाचा संबंध नेमका कसा आहे? तसं सांगायला गेलं तर आता हा एक प्रकार म्हणजे असा आहे की एक संस्था ग्रामपंचायत आहे हो. आणि आपण संबंधित ग्रामपंचायतींकडे किंवा तेथील काही कार्यकर्ते असतील त्यांच्या मार्फत हा घोटाळा उघड होत असतो. हा. आणि त्यामार्फत आपण कुठल्याही व्यक्तीवरती किंवा कुठल्याही संबंधित एका माणसावरती आपण आरोप करत नाही. तर आपण त्यात ज्यावेळेस आरोप करतो त्यावेळेस त्या यंत्रणेवरती आरोप करतो. का तर ती एक यंत्रणा एक माणूस चालवत नाही. एक बॉडी संबंधित बॉडी असते त्या बॉडीच्या संदर्भात. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या गावातील कोणत्याही सरपंचाने अशा भाषेमध्ये आरेरावी किंवा उत्तर दिलं नाही किंवा RTI कार्यकर्ते फडतूस असतात, ब्लॅकमेल करतात किंवा ते सेटलमेंट करतात असे उत्तर आम्हाला दिले नाहीत कधी कोणाला. आणि माझं त्या संबंधित व्यक्तीला असं आव्हान आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करता त्यावेळेस त्यांनी मला मी जास्त त्यांच्यावरती काय बोलणार नाही कारण तेवढी लायकी नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी पण आता त्याच शब्दात तेवढंच उत्तर देतो की गांजाच्या झाडाने तुळशीच्या झाडाला पावित्र्य शिकवायचं नसतं. ते त्यांनी समजून घ्यावं की आम्हाला काय म्हणायचं आहे ते. तर माझं इतकंच म्हणणं आहे की जर संबंधित ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचा आर्थिक अपहार केलेला नाही तर सदर व्यक्तीने किंवा त्या एजन्सीने समोर येऊन त्या संदर्भातील सर्व पुरावे सादर करणं अपेक्षित होतं. ते न होता त्यांनी वैयक्तिक चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणे किंवा वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न करणे किंवा सदर व्यक्तींवरती काहीतरी आरोप करणे आणि त्याला वेगळं वळण देणे ह्याच्यापेक्षा संबंधित सरपंचांनी योग्य ती कागदपत्र समोर आणावीत आणि त्या माध्यमातून आम्हाला त्यांनी चुकीचं ठरवून दाखवावं असं आमचं त्यांना खुलं आव्हान आहे. दुसरी गोष्ट आम्ही ज्या RTI अर्ज आमच्या अनिकेत नाळे यांनी केला होता त्या RTI अर्जामध्ये 10 गोष्टी त्यांना मागितल्या होत्या एकाच प्रकरणामध्ये. त्यातील फक्त एकच माहिती त्यांनी दिली, बाकीच्या 9 माहित्या त्यांनी दिल्या नाहीत. त्या त्यांनी माहित्या का लपवल्या ह्याचं एक त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. ते अपेक्षित होतं. आता ह्याच्यानंतर आम्हाला एवढं सगळं अपेक्षित असताना त्यांनी काय केलं तर वैयक्तिक RTI कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते सेटल करतात, ब्लॅकमेल करतात किंवा अधिकाऱ्यामध्ये जवळ जाऊन बसतात. तर जसं अनिकेत नाळे यांनी आवाहन केलं तसं त्यांनी त्याला उत्तर द्यावं. दुसरी गोष्ट आम्ही कोणत्याही एजन्सीला विनाकारण त्रास देत नाही. त्या गोष्टीतून काहीतरी मार्ग निघेल आणि एक ग्रामपंचायतीतील किंवा ग्रामस्थांचा निधी ग्रामस्थांसाठी वापरला जावा त्याचा अपहार होऊ नये यासाठी ह्याच्यावरती वेळोवेळी आवाज उठवत असतो. ह्याच्या आधीही ते केलेलं आहे, ह्याच्यानंतरही करत राहू. त्याच्याबद्दल आम्हाला कोणी आमच्या कामाबद्दल कोणी सर्टिफिकेट देण्याची गरज नाही असं मला वाटतं. आणि त्या संदर्भामध्ये ज्या संबंधित सरपंचाने आमच्यावरती काही जे आरोप केले ते आरोप त्यांना योग्य वाटत असतील तर त्यांनी त्याचे पुरावे सादर करावेत आणि त्यांनी आम्हाला खोटं ठरवून दाखवावं. आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना नक्कीच त्यांच्या ग्रामपंचायतीला आर्थिक गैरव्यवहारामध्ये सील वाला टाला ठोकेंगे हे आपल्या माध्यमातून सांगतो आणि ही पत्रकार परिषद संपवतो.